झी 24 तास एक पाऊल पुढे। खरंच अशा अनेक एकांकिका स्पर्धांमधून तरुण उमदे कलाकार, लेखक, दिग्दर्शक, नाट्य आणि सिनेसृष्टीला मिळत असतात। असाच एक प्रयत्न केलाय निर्माता दिग्दर्शक प्रताप फड यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या अंगाई या नाटकातून। चला तर पाहूया एक झलक। अंगाई नावावरून तरी सुरुवातीला आई मुलाच्या नात्यावर हे नाटक आहे की काय असा समज होतो। मात्र तरीही त्या पलीकडे जाऊन अंगाई या नाटकात मानवी मनातील भीती या मूलभूत भावनेच्या खोलात जाऊन वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक अशी नाटकातली महत्त्वाची बाजू सांभाळली आहे ती व्यावसायिक रंगभूमीसाठी नवोदित असलेल्या प्रताप फड याने। लेखक म्हणून सोपं असतं कारण ते आपल्या चार भिंतीतली आपला स्पेस असतो, आपला वेळ मिळतो त्याला। दिग्दर्शक म्हणून मी अगोदर एकांकिका केल्या होत्या त्यामुळे मला त्याचा थोडाफार अनुभव होता। सगळ्यात मोठा रोल आणि नवीन रोल होता तो निर्माता म्हणून। आणि हे नाटक मुळात सस्पेन्स असल्यामुळे त्यात टेक्निकल गोष्टींचा खूप महत्त्वाचा भाग होता आणि मला त्या खूप वेगळ्या पद्धतीने लोकांपुढे सादर करायच्या होत्या, त्यावर व्यवस्थित काम करायचं होतं। अनामिक भीतीच्या भावनेभोवती लेखक दिग्दर्शकाने हे सबंध नाटक गुंफण्याचा प्रयत्न केला असला तरीही ते यशस्वीरित्या पेलण्याचा प्रयत्न या नाटकातल्या कलाकारांनी केलाय। भीती असते की प्रत्येकाच्या मनात तिचं वेगवेगळं स्थान असतं। काही ठिकाणी ती त्याला अडवून ठेवते, काही ठिकाणी सोडून देते। तर या भीतीच्या भोवती एक गुरफटलेलं नाटक आहे जे सस्पेन्स नाटक आहे, म्हणून मी ह्यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही। पण माणसाच्या मनात एकदा भीती निर्माण झाली की ती माणसाचं जीवन कुठपर्यंत नेऊ शकते किंवा माणसाला स्वतःला काय विचार करायला लावू शकते याबद्दल बोलणार आमचं नाटक। माझं नाटक पहिलं नाटक आहे, कमर्शियल नाटक, आणि मी इनफॅक्ट शाळेत आणि कॉलेजमध्येही कधी स्टेज केलं नव्हतं। त्यामुळे ॲज अ एक्सपिरियन्स मला खूप 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 आवडतं कारण एवढं शिकायला मिळालं, एवढं नाटक हा प्रकार काय असतो, मला तर विंग्स वगैरे काय असतात हे पण माहिती नव्हतं। सस्पेन्स थ्रिलर नाटक आहे त्यामुळे माझा रोल सस्पेन्स आणि गुपित ठेवण्यासारखाच आहे। अशी काही पात्र असतात आपल्या आजूबाजूला जी समजून घेताच येत नाही यांचा स्वभाव काय आहे, नक्की यांच्या मनात काही चांगलं चाललंय की वाईट चाललंय ह्याचा आपल्याला काहीच अंदाज मांडता येत नाही। तर असंच एक विचित्र गूढ निर्माण करणारं असं एक पात्र मी यात साकारते। नाटकाची म्हणजे एक बेसिकली हे एक थ्रिलर सस्पेन्स आणि पूर्णपणे सस्पेन्स असं नाही म्हणता येणार, त्यामध्ये वेगवेगळ्या शेड्स आहेत। भीती आहे, मग प्रेम आहे, राग आहे, तो चांगुलपणा वगैरे सगळ्यांचेच असं आहे, थोडंसं वेगळं आहे। त्यामुळे नक्कीच मी सांगू इच्छिते की बघायला या नाटक खूप चांगलं आहे, मला वाटतं सगळ्यांना खूप आवडेल आणि आम्हालाही करायला खूप मजा येते। एक सस्पेन्स थ्रिलर अशी संहिता असलेल्या या नाटकात वापरण्यात आलेली प्रकाश योजना, नेपथ्य यामुळे नाटकाला एक वेगळाच फील येतो आणि म्हणूनच त्यातला सस्पेन्स शेवटपर्यंत टिकून राहत प्रेक्षकांनाही गुंतवून ठेवतो। एकूणच मानवी भावभावना आणि त्यातल्या गुंतागुंतीला भिडणारं असे हे नाटक सध्याच्या विनोदी आणि फार्सिकल नाटकांच्या भाऊगर्दीत आपला असा एक वेगळा ठसा उमटवेल आणि वेगळ्या छटा मांडणारं एक असामान्य नाटक ठरेल यात शंकाच नाही। झी 24 ताससाठी मीनल दाभोलकर सामंत, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।